सुनीता सुरेश पंडित. बर, कस काय काय झालं नेमकं? मुलाला मुलगा खाली पाणी मोडाय गेलता. मी आता झोपेतनं उठून बसली होती आणि पाणी मोडाय गेला आणि एकदम अचानक आई मी मेलो ग म्हणल्यावर खाली मी पळत गेली तर मी मोठ्याने ओरडले, का मारायला लागलाय माझ्या मुलाला, का मारायला लागलाय, कशासाठी असं करलेलं म्हणून पळत गेल्यावर शेजारची पळत आली आणि वरनं सून खाली पडली, वरनं मुलगा पाडलाय आडवण, धोपाट्या पारण काठीनं घालायला लागले. ती न्याय मिळावं शेजाऱ्याने सोडवलं आणि मी आडवी जाऊन पडले. मला त्याच्या अंगावर ढकलून दिलं आणि पोटात दगड घातली, ती माझ्या छातीत गाठली, ती तोंडावर गाठली, ती माझा चष्मा काढून नेलाय. अहो चोऱ्या तर कशा वैरणीच्या चेरड सोड काय कशी जगू दे नाही ती आम्हाला. एवढे हे काय सांगत नाही, न्याय पाहिजे आम्हाला. कशामुळे झालं नेमकं? फक्त पाणी रानात गेलं. आमच्या मुलानं 12:30 वाजता जाऊन आमच्या रानाला पाणी सोडलं होतं. पाणी सोडल्यावर रात्रीच कोणी दार मोडून कोणी पाणी त्यांच्याकडे लावलं आणि एक दिवशी भांडण मिटवलं होतं. मिटवल्यावर म्हणली होती, जर पाणी आलं तर आम्ही दार मोडू, पण एकामेकाला भांडायला समजून सांगायचं. पुढं पोरग दार मोडते तोवर मागणी येऊन सगळ्यांनी अचानक मारहाण केली. बायका मुलाने दगड घातली, माझं पदर ओढला आणि पोटात दगड घातली. मुलाला सोडवाय गेल्यावर सुनाचं केस ओढून छातीत दगड फाडून लय ना सांगण्याचं केलंय बघा. फक्त आम्हाला न्याय पाहिजे. काय नाव काय त्यांची? कुंडला पुजारी हाय, पद्मीन पुजारी हाय, ते रोहन पुजारी, मनू पुजारी हाय, दर्लिंग पुजारी हाय आणि तिच्या बायकोचं एकीचं नाव अनुराधा, एकीचं सुनंदा हाय. त्या दुसऱ्या 2-3 पुऱ्यांची नावं, एकाचं काय जीवन, एकाचं गोल्या, काय पुरी गरोदर डिलिव्हरला मुलगी आली, तिने सुद्धा पार आणून दिली घरात, हातात मारा म्हणून आतनं पळत हत्यार आणून दिले. ती इळा कोयती घेऊन एक मुलगा आणि एक सून काय करणार आहे. ओरडल्यावर मी खाली पळत गेल्यावर मला ढकलून दिले कमरो, मला उठता बसता सुद्धा येत नाही. माझ्या तोंडावर दगड घातलाय, पोटात दगड घातली ती आणि एका मांडीवर सुद्धा दगड घातलेला, फोक घातली. तुम्ही बघा. तुमच्या मुलाचं नाव काय? राजेंद्र सुरेश पंडित. तुम्ही किती जण होता? तुम्ही 3 जण होतो आम्ही. मी नव्हती पहिली, 2 मुलगा आणि सूनच होती. आई ग मी मेलो म्हणल्यावर मोठ्यानं ओरडल्या. मी वरनं घरातून पळत गेले. 1-2 कसर अंतर आहे त्याच्याला. फक्त न्याय पाहिजे, एकशे काय मागत नाही. जी मुलगा जी पुजारी मंदिरात बसून सदर बसून जी आरती करते तीच त्या माझ्या मसुनाला म्हणते तुझी मांडी कापीन. देवळात येऊन बघ, पाऊल टाकून बघ, तुमचा संबंध मग देव ग्रामदैवता ही सगळ्याच आहे का पुजारी एकट्याच आहे. न्याय पाहिजे आम्हाला. फक्त ज्या हातानं आरती करते त्याच हातानं मुलांना आमच्यावर अत्याचार करून पारा कुराडी कोयती घेऊन येते ती. मग आम्हाला न्याय पाहिजे का? आज आमच्या सुनाला म्हणली, उद्याच कुणाच्या सुनाला का म्हणणार नाही ती. एवढंच मला पाहिजे. जुनं भांडण असलं तरी आम्ही कधी फक्त रोज खोड्या करते ती. पाणी फोडून घेणं, बांध फोडणं, रोज पोरानं एक कमरे एवढी ताल गाठली ती फोडून गुराखाली हावर केली. तरी पोराला म्हणलं मी गप बस बाळा, अजिबात काय बोलू नको, असू दे, आपले 3 पिढ्या आपण सण केले. अहो रोज जर सण मुंगीला राग आहे, कुणी काय फक्त तोंडण पोरानं म्हणलं आमचं सारखं पाणी फोडून घेता हे करता, इथून पुढे आम्ही वाटत जात नाही, तुम्ही वाटत जाऊ नका, बंद झालं. मग सारख्या जर खोड्या कराय कुठपर्यंत करायचं सांगा. अहो एक दिवस जर असं आम्हाला 13 वर्षाला आमचं रान पडक आहे. आता ही 5 वर्षाने हे नांगूर हे काय शेजाऱ्याचं नाव सांगायचं, त्यानं म्हणायचं हे नाव सांगायचं, हे ट्रॅक्टर येऊ देत नाही, मी केस घालतो ट्रॅक्टर म्हणायचं. हे ना ज्या दिवशी त्याच्यात नांगर आला त्या दिवशी मी छोट्या नांगरानं असं म्हणलं. आपले 10 गुंठ जनावरांसाठी, लेकरांचं पोट भरण्यासाठी, अन्न घरात बागत सगळं बंद पडलं म्हणून 10 गुंठ मका केली. त्याला पाणी देऊ दे नाही ती. पाणी द्यायला लागलं का रात्री दार फोडून घेते ती आणि पोराला म्हणते ती तू दार सोडून आमच्यात पाणी सोडलं. पोराला आमचं रान भिजवाय सोडून त्याच्यात का पाणी सोडू सांगा. आमच्या रानाला मला पाणी पाहिजे. आमच्या मोटर सगळ्या बंदायची एक चालू आहे, त्याचं आमचं रान भिजलं पाहिजे का त्याच्यात का पाणी सोडू. असा अत्याचार, इतका अत्याचार आमच्यावर. आणि दोघाचा अत्याचार आहे, एकाचा नाही. कोण? 2 आहेत. एक खालचं आमची शेती फसवून आमच्याकडनं घेतली त्या पोस्टमनची आणि पुजाऱ्याची. कसं शेती आम्हाला पिकवून आम्हाला अन्न सुद्धा पोटाला करून खाऊ दे नाही ती. आमचं आम्हाला कुणाला कामाला कुठं जाऊ दे नाही ती. पुढे गेलं का त्या सुनाला त्रास द्यायचा.
सुनाला धमकी घालायची, बायकांनी शिव्या द्यायच्या, रोज एक पंच लागतोय म्हणायचं, रोज एक पुढारी लागतोय, रोज तुला पोलीस लागते ते म्हणायचं. आता काय करायचं? तक्रार काय केली का तुम्ही? तक्रार केली, आमची दखल घेतलेली नाही. आतापर्यंत आमची दखल घेतली नाही. आम्ही तिघही दवाखान्यात ऍडमिट होतो तरी आमची दखल घेतलेली नाही. बिनसुदी झाली, शेजाऱ्याने मला उचलून आणलं होतं तरी सुद्धा दखल घेतलेली नाही माझी. का घेत नाही? का न्याय मिळेना आम्हाला? एवढंच पाहिजे. आम्हाला भांडणं माहीत नाही. ती आम्ही उद्म्याचं आहे, सोनाराचं आहे, आम्हाला भांडण माहीत नाही तरी आम्हाला मारहाण करायला नाही किंवा कुणाला आमच्या हातनं एखादं दगड काय आम्हाला उचलता आलं असतं, एखाद्याला तरी आम्ही मारलं असतं की. आम्हाला भांडण शिवीगाळी माहीत नाही. ह्याशिवाय तर काय, आम्हाला फक्त न्याय पाहिजे बघा. हा न्याय फक्त पाहिजे. आणि आम्हाला करून आमची शेती, आमची भाकरी आम्हाला करून खाऊ दिली पाहिजे. आम्हाला जमीन आमच्या ताब्यात मिळून आम्हाला भाकरी पाहिजे. याशिवाय आम्ही कोणाला भांडत नाही. कोणाला सगळी म्हणते ती हे ना, का पोरगा तर चिडला ना आदल्या दिवशी म्हणलाय होता का माझ्या बायकोला. आदल्या दिवशी मंदिरात एका जणांच्या टेपवर बोलणं ऐकलं. म्हणते राजू काय रे इतका वेळा ऐकायला लागलाय? आई जरा इकडे येऊन ऐक म्हणला. सुनन मी कडला गेलो. ती मोबाईलवर टेप होत होतं. ह्याच्या बायकोचा हात नाही, पाय काढायचा, मोडून पाडायची. ह्या पोरला मोडल्याशिवाय ही करत नाही ती. त्याचं नाव त्या गल्लीला असं भांडतोय, त्या गल्लीला भांडतोय. अरे ज्याची या घरात माती आहे, तुझ्या त्या भांडतेली जी ती बघतेली, हे काय सगळ्या गावाचा पंच आहे का मग पुजारी? कशासाठी असं करायचं? कारण काय? आम्ही काय त्रास दिला असला बोल द्या की. पाणी आलं म्हणून भांडायचं. पाणी रात्रीच तुम्ही मोडून घ्यायचं तुमच्या धानाला पाणी कमी पडायला लागलं म्हणून, आणि दुसऱ्या दिवशी पाणी आलं म्हणून सोडलं म्हणून भांडताय. म्हणजे नक्की काय? कोणी सुपारी दिल्या तुम्हाला हे सांगा म्हणा. पाणी रात्रीच फोडायचं पुन्हा आम्हाला मारायचं, पाणी आलं म्हणून मारायचं. कोणी सुपारी दिली हे तरी सांगा म्हणा. हे काय सांगायचं आता? रात्री सकाळी सून म्हैस बांधाय गेली, त्या ठिकाणी 4-5 जण बोलत बसली. तिची सुनानं ऐकलं होतं तरी म्हणलं आई तर तू खाली त्या आई काय नाही, फक्त पायपात घाण अडकली, पायपातली घाण काढतो, पाणी लावून धार काढतो, एवढं म्हणल्या. खाली दार मोडतं ना. मारहाण केली. मारहाण साधी केली नाही. माझ्या पोराला मारताना भांडता सुद्धा येत नाही. म्हणल तोंडानं आम्हाला त्रास द्यायला ती, तुमचे जनावर सोडते ती, तुमचे जनावर येते ती, काय म्हणाल, पण भांडता येत नाही. सगळ्या शेजारला माहित आहे. फक्त बोलतोय, म्हणतोय, नाही म्हणत नाही. मी तक्रार केली का तुम्ही कुठं? तक्रार केली की, सगळ्याला तक्रार केली. कुणी सुद्धा आमची दखल घेतलेली नाही. कुठं? पोलीस स्टेशनला केली तक्रार. किती दिवस झालं? आज 4 दिवस झालं. बरं, काय दखल घेतली या पोलिसांनी? काही दखल घेतलेली नाही. फक्त येऊन पंचनामा करते. पंचनामा करायलेल्या पोलिसांनी देखील सुद्धा त्यांच्या देखील सुद्धा त्यांनी शिवगाळ केली. मग तरी सुद्धा दखल का घेतली नाही? तरी सुद्धा शिवगाळ केली. आता आरोपी अटकेत आहे, कसं आहे काय नाही, मोकळी फिरते ती आणि सगळ्या पैसे म्हणते ती. पारनं आणि गजानं बडवले, त्याला ओटू देत नाही, त्याची जिरवली. अहो पारनं बडवलं, गजानं बडवलं. एक दिवस ती परमेश्वर न्याय देणार आहे. माणसाने नाही दिला तर का अटक झाली नाही? का असं मोकळं सोडलं? इतकं मारहाण करून का न्याय मिळाला नाही? म्हाताऱ्या बायकांचं पदर वाढायचं, म्हाताऱ्या बायकाला पोटात दगड घालायचं, अत्याचार करायचं कुठलं सांगितलं? सुनाचं ब्लाउज फाडायचं, पदर वाढायचं, कुठलं कसली ही न्याय आहे? अहो आम्ही वाण्यावदम्याचा आबरून ग बसलो म्हणून गैरफायदा घेऊ नये. परमेश्वर न्याय देतोय आम्हाला, नक्की न्याय पाहिजे आम्हाला. आम्ही काही मागत नाही. आणि आम्हाला पिकवून खाऊ दिलं पाहिजे. आम्ही कुठेही कुणाच्या उंबऱ्याला जात नाही. अजून विचार माझ्या सून कुणाच्या दारात काय मागाय गेली का? कुणाला काय त्रास आहे का शेजार पाजारला? आमच्या जनावर रोज माणस लोक हिंडत येते. ह्या पोराचं रान, या पोरानं पडक पडले रानात. आम्हाला बागायत करू दे नाही ती, ट्रॅक्टर कुणाच्या येऊ दे नाही ती. आणि दुसरं कोण नाही, ही पुजाऱ्याचं घर आणि कुंभाराचं घर आहे. आज स्पष्ट सांगते. दुसरं आम्हाला कुणी नाही, पण आमच्या मागं परमेश्वर खंबीर आहे. ह्यात आम्ही घट्ट आहे. काय नाव तुमचं? माझे नाव राजेंद्र सुरेश पंडित. कसं काय काय झालं तुमचे? मी सकाळी पायपचं तिथं पलीकडं कचरा काढण्यासाठी जात असताना दर्लिंग कुंडलिक पुजारी यांनी खाली बोलवून घेतलं. खाली बोलवून घेतल्यानंतर पाणी आलंय म्हणलं. मी दार मोडण्यास तिथं गेल्यानंतर रोहन जोरवर आणि जीवन जोरवर आणि त्यांच्या महिलाने अचानक माझ्यावर अटॅक करून लहान मुलाने पायाची वड ही काढण्यावर आरडाओरड केल्यानंतर माझी पत्नी अनिता पंडित तिथं आली. तिनं वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर कुंडलिक भिखू जोरवर व नागनाथ जोरवर यांनी येऊन तिची केस ओढून
व तिला टावेलचा गळफास लावण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात आईने महादेव पवार व गणेश पवार यांना वाचवा वाचवा असे बोलले असता तेवढ्यात ती लोक वाचवा येत असताना तिथं त्यांना आवरणात ही 13-11 जण आवरणात त्यावेळेस त्यांनी ते बरडावली लोक बोलवली व आमचा जीव वाचवलेला आहे. हे प्रसंग सगळ्यात वाईट होता. महादेव पवार यांच्या घरामुळे आमचा प्रसंग हा सगळ्यात हाणून पाडलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ही एकाड एक साल असल्यामुळे ह्या पुजाऱ्याचं ही 3री वेळ आहे. एकदा घरफोड झाली, एकदा गाडी फोड झाली. वारंवार ह्याचा त्रास आम्हाला होत आहे. गावातले ग्रामपंचायतचे तिथं आम्ही सांगितले, देवस्थानचे आर.टी. गायकवाड सर तर त्यांना सांगितलं, रामाप्पा मोरे अन्नक्षेत्र मंडळ त्यांना सांगितलं, रमेश काका मोरे वालगी पंच त्यांना सांगितलं, श्रीकांत बनसोडे वालगी सदस्य त्यांना सांगितलं, तरीही त्यांनी दखल घेतली नाही. घरापर्यंत कोणी आलं नाही. तरी ग्रामपंचायत यांच्या देखील कोणी आलं नाही. तरी ह्या वारंवार पुजारी त्रास देत आहे. ह्या पुजाऱ्याच्या विरुद्ध कुठं तर काहीतरी थांबलं पाहिजे. गावातले न्याय केलेला नाही तर गावातली फक्त ज्याची मतं जास्त आहे ती त्याच्या मागं गाव पळतंय. गावात काय चाललंय हे गावातल्या सरपंचाला माहीत नाही. महिला सरपंच आहे ते आज महिलांवर 2 अत्याचार झालेला आहे. तरी महिला सरपंच काय करते ती ह्याच्यावर निश्चितपणाने काहीतरी एक तोडगा काहीतरी कुठं तर काहीतरी थांबलं पाहिजे. प्रशासनाचं एवढं हलगर्जीपणाचं कशासाठी एवढं? प्रशासन बी कुठली मदत करत नाही. 112ला कॉल लावला, 108ला कॉल केला ॲम्ब्युलन्सला, तरी इथं जाग्याला मदत मिळाली नाही. माझ्या भावाला मी फोन केला असता धावत येऊन त्याने आम्हाला गाडीत जाग्यापर्यंत पोचतं केले. तरी पण आतापर्यंत पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे जाग्याला येऊन कुठल्याही प्रकारचं काय झालं, कसं झालं विचारपूस केलेली नाही. फक्त तुम्ही पंच आणा, पंचनामा करतो एवढंच फक्त शब्द आणि आमचा तपास चालू आहे. ते लोक जाग्याला आहेत, टिंगल-टवाळगी करतात. संध्याकाळचं 2-2, 2:30 वाजता दगडं फेकतात. तरीही गावातली लोक व पोलीस प्रशासन कोणतीही त्याच्यावर कारवाई चालू नाही. ह्याच्याबद्दल पुढची कारवाई त्यांच्यावर व्हावी ह्यासाठी मी विनंती करत आहे. व आमच्या 2 जण इथं पत्रा शेडमध्ये राहत आहे. आमची मुले आम्ही ह्यांच्या प्रवृत्त वागण्यामुळे व अर्धांड वागण्यामुळे मी हॉस्टेलला घातले. एक विवेकवर्धिनीला कन्हैया पंडित आहे व आरती पंडित सुकन्या प्रशालेला शाळा शिकत आहेत. तरी आमच्या दोघांच्या जीवाचा धोका आहे. त्यांची लोक जास्त आहेत. ते कुठल्या कशाने कुठला हल्ला करू शकतील काय सांगता येत नाही. कारण काही देवस्थानचे पैसे आमाट येतात. त्याच्यामुळे ते कुठल्या प्रकारे काय करू शकतात हे काही सांगता येत नाही. त्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची मदत मिळेल तेवढी आम्हाला आवश्यकता आहे. कशामुळे झालं पाडा दारात पाणी आलं म्हणून त्यांनी जाणून बुजून आमच्यावर हल्ला केला. किती लोक होते? ते 11 लोक होती त्यांची. तुम्ही? आम्ही 3 जण होतो. किती वर्ष झालं सगळं? हे सकाळी 7:51 बरं. तुमचं नाव काय? अनिता राजेंद्र पंडित. बरं. किती वर्ष झालं काय कसं? 7:51ला झालं. बरं. 8-8:30 वाजेपर्यंत ते हाणतच होते सर्वजण लोक. अचानक कोण दगडाने वार करत होतो, कोण पारेने, कोण वेळेने, कोण म्हणजे केस वडत होते, कोण पायानं पिंढऱ्या ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी ह्यांना घाव घातलेला आहे मिस्टरांना. मग ही घाव घालण्याचं मग प्रवृत्त लेकरांना शिकवण द्यायला लागलाय तुम्ही. कारण का तर लेकरं वयात बसत नाही, ते गुन्हे दाखल होत नाहीत. पण त्यांना पण काय ते शिक्षण मिळालं पाहिजे ना ह्यात. मग आताच बालकल्याणचं एवढं ही करायला लागलाय तुम्ही म्हणल्यावर पुढे त्यांचं भवितव्य तुम्ही स्वतः घडवून द्यायला लागलाय आम्हाला. मग ह्यासाठी त्यांना मेन आई-वडिलांना संस्कार नीट देता आलं पाहिजे. आपल्या मुलांना काय शिकवावं, काय करावा. तुमचा पैसा आमाप असला तर त्याचा गैरवापर करू नका. कुठं तर चांगल्या मार्गी घालवा. ह्याच्या अगोदर काय म्हणणार झालं की घरफोड झाली 2026 फेब्रुवारी महिन्यात मारहाणी झाली. घर फोडलं इथं येऊन त्यांचं घरातल्या सगळ्या माणसांनी येऊन घर फोडलं. ती तक्रार पोलीस स्टेशनला दाखल आहे. त्याच्या अगोदर एक बांधाची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल आहे. 3 FIR झाल्या, 1 NC झाली. वारंवार सगळीकडे तहसीलला पण अर्ज दिला की हे लोक असे करतात म्हणून, तरी कोणीही दखल घेत नाही.
मग त्यासाठी मग आपल्याला प्रशासन वतीनं काहीतरी मदत मिळावी आम्हाला, कारण की मी इथे एकटी असते. ह्यांनी बाहेर काम कशा तर कामानिमित्त बाहेर जातात सारखं, पण माझ्या एकटीला इथं जीवाला धोका आहे. माझ्या जीवाला धोका आहे, कारण की इथं हे लोक काय करू शकतात हे सांगता येत नाही. कारण का दिवसा हे घडलेलं आहे, संध्याकाळच्या वेळेस तर घडलं असतं तर कोणी वाचवलं नसतं आम्हाला. म्हणजे आमचं त्या दिवशी जीव एक्सपायरच होत होतो. पण आता ही दिवसा झाल्यामुळे ही 2 माणसांना 10-12 माणूस आवरलं नाही, वाचवणाऱ्याला दोघाला माणसं आवरली नाहीत. मग ह्यात काय तर होणार, तोडगा झालाच पाहिजे ना. महादेव पवार यांचा काही- आमच्या उपकार बघ. काय इजा वगैरे काय झाली का तुम्हाला? काय हातावर वार झालेत, केस उपसून काढलेत, ते केसांच्या नसा आणि गळ्याचा फास लावण्याचा प्रयत्न केला आहे. मग ह्यात माझ्या जीवाचं पूर्ण माझी आदूत झाला जीव. मग त्यासाठी मला हानी होत आहे. मग ह्या घरापासून मला जीव धोका आहे. काय तक्रार वगैरे गेली का तुम्ही? केली की पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली. पोलीस स्टेशन तक्रार शुक्रवारी केली. सोनेगाळ झालेली तक्रार केली. म्हणजे ते वार केलेले, ह्यांना हाणलेले, सासूबाईला मारलेले, मग सगळं तक्रार पूर्णपणे तिथे केली. मग तरी पण ह्याने आता काय पंचनाम्यासाठी पंच बोलवा, पंच पण बोलवले, सगळे साक्षीदार झाले, सगळे झाले. मग ते येऊन गेल्यानंतर परत महाग शिवीगाळी करतात. मग ते शिवीगाळी केल्यानंतर परत 1:30 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनचे लोक इथं थांबतात घराच्या आसपास. मग त्यांना मग थांबल्यानंतर हे लोक काय करतात, ते गेल्यानंतर परत संध्याकाळी पत्र्यावर दगडफेक करतात. मग आम्हाला दोघांच्या संरक्षणासाठी काय तर प्रशासनामार्फत काय तर पाहिजेलच, आम्हाला संरक्षण पाहिजे दोघांना. गावातले कोणीही लोक आणि कोणीही गावातले विचारत नाहीत, दखल घेत नाहीत आणि सोडवतही नाहीत. आतापर्यंत 3 FIR व 4 NC झालेत. कुंडलिक बिकोजरवर ह्यांचं घर वारंवार हल्ला, प्रत्येक गोष्टीचा आडमापात व अर्धांडवृत्तीत व गावचे पोटरे यांची साथ असल्यामुळे सर्व कार्यक्रम राबवत आहे. तरी आम्हाला न्याय मिळावा. जर नाही न्याय मिळाला तर आम्ही आत्मदहन करणार आहोत. आणि आम्ही नवरा बायको नाही तर माझी 2 मुले व आम्ही दोघं काय आणि आई, जर काय झालं तर ह्याला प्रशासन जबाबदार आहे. आता सध्याला एकनाथ साहेब, पवार साहेब व फडणवीस साहेब, महिलांना अत्याचार होतोय, ह्याच्यावर तुम्ही काहीतरी होईना लक्ष देऊन पूर्णपणे सर्व गोष्टी न्यायाने कराव्यात. नाहीतर आम्ही आत्मदहन करणार आहोत याची गांभीर्यपणे नोंद घ्यावी.